नमस्कार, मी हुमरे बाप्पूसाहेब, आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरामध्ये आहोत। गेवराई शहरामध्ये येण्याचं कारण असं आहे की ओबीसी नेते प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आज गेवराई शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं आणि बैठकीचं नेमकं काय कारण आहे आपण त्यांची सविस्तरपणे चर्चा करूयात। सर, आज बंजारा समाजाची संवाद बैठकीचं आयोजन आपल्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं होतं, यामागचं काय कारण आहे? नाही, कारण असं विशेष काही नाही आहे। आमच्या अशा बैठकी नेहमी होत राहतात। गेली 35 वर्षे मी बंजारा बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करीत आलेले आहोत, काम करत आलेले आहोत। त्याच्यातला हा एक प्रकारे आजची एक बैठक घेतली। दुसरी गोष्ट, आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत, म्हणून ओबीसी समाज प्रचंड एक आग्रही आहे की आपला एखादा उमेदवार येणाऱ्या विधानसभेमध्ये उभा करायचा आणि ओबीसीच्या मताच्या ताकदीच्या जोरावर त्याला निवडून आणायचं, ही एक स्पष्ट भूमिका गेवराई मतदारसंघातील ओबीसी बांधवांनी घेतलेली आहे। आणि त्या ओबीसीमध्ये एक मोठा भाऊ म्हणून बंजारा समाज आहे। त्या बंजारा समाजाला एकत्रित करून काही प्रश्नांवर चर्चा घडून आणावी, समाजाला बोलतं करावं, समाजाच्या काय भावना आहेत, समाजाचं मत काय येतं आहे विधानसभेच्या संदर्भात, या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या। म्हणून आजची एक बैठक अतिशय तातडीनं आमच्या समाजाच्या एक तरुण कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती। सर, आज जे बंजारा समाजाच्या वतीने जे संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं, तशाच प्रकारे काही ओबीसीच्या बैठकीचं आयोजन होणार आहे का ओबीसी समाजाच्या? 100% ओबीसीच्या प्रत्येक समाजाची बैठक येणाऱ्या काळामध्ये घ्यावीच लागणार आहे। त्याच्यानंतर ओबीसीचा एक मोठा विराट मेळावा येणाऱ्या काळात आम्ही सगळे ओबीसी बांधव, ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीतील आमचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊ आणि मेळावा पण घेऊ आणि प्रत्येक समाजाची, आमचा मोठा समाज असेल आमचा माळी, धनगर, लमाण, वंजारी, साळी, माळी, कोळी, वडर, कैकाडी, तिरमली, टकारी, लोहार, सुतार, सोनार, ह्या सर्व समाजाच्या छोट्या छोट्या बैठका आम्ही येणाऱ्या काळात घेणार आहोत। तरच आम्ही आमचा समाज पूर्णपणे बांधू शकू आणि त्या समाजाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार करू शकू असं आम्हाला वाटतं। म्हणून येणाऱ्या काळात बैठका निश्चित होतील। बरं, गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसीचे बरेचसे असे नेते इच्छुक आहेत विधानसभा लढवण्यासाठी, याच्यामध्ये काय आपली अशी बैठक ठरली की कोण उमेदवार राहणार आहे म्हणून? असं नाही, लोकशाहीने प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे। जे जे आमचे ओबीसी समाजातील बांधव इच्छुक आहेत, सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतो की 78 वर्षामध्ये या गेवराई तालुक्यातील प्रस्थापितांनी ओबीसीचा आवाज दाबलेला होता। तो आवाज आज खऱ्या अर्थाने आमचा श्वास मोकळा झालेला आहे। खरं म्हणजे या गेवराईच्या बंगल्यावरून वाडी वस्ती तांड्यावरील ग्रामपंचायत सदस्य निवडले जायचे। आज आमचा ओबीसी बांधव डायरेक्ट भावी आमदार म्हणून बॅनर लावतोय, या गोष्टीचं आम्हाला जास्त समाधान आहे। म्हणून आम्ही त्या अर्थाने आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय। राहिला दुसरा प्रश्न तुमचा, इच्छुक अनेक आहेत, असले पाहिजे, ते सर्व इच्छुक आम्ही एका आई वडिलाचे लेकरं आहोत, आमच्यात वाद होणार नाही। ती वेळ अजून आलेली नाही की आम्ही लागीच बसायचं, उमेदवार निवडायचा। पाहूया आता सरकार आणि येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता केव्हा लागते, कार्यक्रम कधी डिक्लेअर होतो आहे, या सगळ्या गोष्टी जर सुरळीत वेळेवर होणार असतील तर आमच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व ओबीसीचे इच्छुक उमेदवार नक्की एकत्रित बसू। आमच्यात कुठलाही वाद नाही। बाकीचे लोक वाद लावण्याचा, भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही त्यांच्या षडयंत्राला ओबीसीचा कुठलाही इच्छुक उमेदवार बळी पडणार नाही। बरं, 1 वर्षापासून ओबीसी समाजाचं आपण नेतृत्व करत आहात आणि गेवराई मतदारसंघामध्ये फक्त पी.टी. चव्हाणची चर्चा आहे की ते येणारी विधानसभा लढणार आहेत, याविषयी आपलं काय मत आहे?
नाही आता जे लोक चर्चा घडून आणतात त्यांचा मी आभारी आहे. खरं म्हणजे अनेक इच्छुक लोक आहेत, अनेकांनी ओबीसीसाठी चांगलं काम केलेलं आहे, परंतु पी.टी. चव्हाणचं नाव जर पुढे येत असतील तर त्याच्या पाठीमागं काही कारणं असले पाहिजे. एक तर 1 वर्षापासनं मराठा ओबीसीत असा वाद मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ओबीसीच्या कडून ज्या नेत्यांनी आंदोलन उभं केलं आहे, आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय जानकर साहेब, आदरणीय गोपीचंदी पडळकर साहेब, आदरणीय आपले प्रकाश अण्णा शेंडगे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब, गोपीनाथरावजी मुंडे, धनंजयरावजी मुंडे, आणि नंतर आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे आदरणीय लक्ष्मणराव हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे, या सर्व लोकांनी ओबीसीचं धोक्यात आलेलं आरक्षण वाचविण्यासाठी, त्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून ते संघर्ष करीत आहे वर्षामध्ये. तर मी ओबीसीचा एक छोटासा कार्यकर्ता, बंजारा तांड्यावर माझा जन्म झाला. मी पूर्ण ताकदीने त्या चळवळीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करत आहे. म्हणून कदाचित तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील आमचे ओबीसी बांधवाला वाटत असेल की पी.टी. चव्हाण एक चांगला चेहरा असू शकतो. या चेहऱ्याच्या पाठीमागे जर आपण उभे राहिलो तर कदाचित मोठ्या फरकाने पी.टी. चव्हाण सर ओबीसीच्या जोरावर निवडून येऊ शकतात. आणि येणाऱ्या काळामध्ये वाडी वस्ती तांड्यावरील जे ओबीसीचे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्यासाठी आम्ही कदाचित सक्षम असूत असं ओबीसी बांधवांना वाटतं. म्हणून माझं नाव चर्चेत आहे. धन्यवाद सर. तर गेवराई मतदारसंघातील ओबीसीचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते असे प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर आहेत. आणि गेवराई मतदारसंघामध्ये येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे, या विधानसभेसाठी गेवराई मतदारसंघामध्ये पी.टी. चव्हाण सर यांचं नाव सध्या मतदारामध्ये नंबर 1ला चर्चेलं जात आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरा आकाश कांबळे. धन्यवाद. प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे